नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या सगळ्या राजकीय व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणारी आणि किमान 50 ते 100 वर्षांसाठी देशाच्या राजकारणावरती परिणाम करणारी एक अत्यंत महत्त्वाची घटना सध्या दिल्लीमध्ये घडतीये. 3 दिवसांचं विशेष अधिवेशन त्यासाठी मोदी सरकारनं बोलावलेलं आहे, ज्याच्यामध्ये 3 विधेयकं त्यांना मंजूर करायची आहेत. 131वी घटना दुरुस्ती विधेयक हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आहे. सोबत इतर अजून 2 विधेयकं आहेत. एक डिलिमिटेशनशी निगडीत आहे आणि एक खासदारांची संख्या वाढवण्याच्या संदर्भातलं आहे. गोदी मीडियामध्ये जर तुम्हाला हे सांगितलं जात असेल की हे विशेष अधिवेशन महिला आरक्षणाच्या साठी आहे, तर ती सगळ्यात मोठी चूक आणि अर्धसत्य आहे. कारण या विधेयकाला लागू करण्यासाठी ना डिलिमिटेशनची गरज आहे, ना खासदारांची संख्या वाढवण्याची गरज आहे. 2023मध्ये या देशाच्या संसदेनं एकमतानं हे महिला आरक्षण विधेयक लागू केलेलं आहे, ज्याच्यानुसार 33% जागा लोकसभेला आणि 33% जागा विधानसभेला महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. आता त्याही वेळी काँग्रेससह काही प्रमुख पक्ष अशी मागणी करत होते की हे विधेयक लागू करण्यासाठी मोदी सरकार इतक्या पुढच्या डेडलाईन का देतंय? तुम्ही तर आत्ताच्या म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे लगेचच लागू करू शकता. पण त्यावेळी बघा, याच मोदी सरकारनं त्या महिला आरक्षणासाठी ही अट घातलेली होती की 2026 पर्यंत डिलिमिटेशनची जी मर्यादा आहे त्याच्यानंतर जो पहिला सेन्सस होईल त्या पहिल्या सेन्ससच्या आकडेवारीनुसार हे महिला आरक्षण विधेयक लागू होईल. म्हणजे ते 2029ला लागू होईल का, ते 2034ला लागू होईल का, याच्या संदर्भातली अस्पष्टता जी आहे ती कायम त्यावेळी सरकारनं ठेवलेली होती. कारण 2026 नंतर जर डिलिमिटेशन कमिशन नेमलं गेलं तर ते 2029च्या आधी काम पूर्ण करेल का, त्याच्यानंतरचा सेन्सस म्हणजे कुठला, याच्याबद्दलचे बरेच गोंधळ त्याही वेळी कायम होते. आणि आता मात्र अचानकपणे 2029च्या निवडणुकीच्या आधीच मोदी सरकारला हे सगळं करायचं आहे. त्यामुळं पहिली गोष्ट लक्षात घ्या की महिला आरक्षण हा केवळ मुखवटा आहे. त्याच्याऐवजी या निमित्तानं डिलिमिटेशन कमिशन आणि खासदारांची संख्या वाढवून मोदी सरकारला एक प्रकारे 2029चा सगळा गेम जो आहे तो मोडीत काढून आपल्या नव्या नियमांनुसार तो खेळायचा आहे. म्हणजे एखादा सामना जर तुम्हाला जिंकता येत नसेल तर तुम्ही त्या खेळाचे नियमच बदलून टाकणार, अशा पद्धतीचं काहीतरी हे या 3 विधेयकांच्या निमित्तानं घडतंय. आणि त्याच्यामधला सगळ्यात वादाचा मुद्दा हा आहे की जर खासदारांची संख्या वाढणार आहे, 850 हे अप्पर लिमिट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 850च खासदार लोकसभेत वाढतील असं नाही. ते काम नंतर डिलिमिटेशन कमिशनचं आहे, प्रपोर्शननुसार ती आकडेवारी ठरवणं. पण हे एक अप्पर लिमिट जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या कामासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ठरणार आहे की लोकसंख्येचा आधार. 2011ची जनगणना याच्यामध्ये केंद्रीभूत धरली जाणार आहे. कारण आत्ताची जनगणना आत्ता कुठे सुरू आहे, ती संपायला अजून 1.5 ते 2 वर्ष लागतील. पण त्याच्याऐवजी म्हणजे या जनगणनेसाठी न थांबता 2011च्या जनगणनेनुसार मोदी सरकारला हे काम करायचं आहे. कारण नंतर मग डिलिमिटेशन कमिशनला पण थोडासा वेळ द्यायचा आहे. आणि या सगळ्यामध्ये होणार असं आहे की उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यामधली दरी जी आहे ती राजकीयदृष्ट्या अधिक वाढणार आहे. दक्षिण भारताचा वाटा जो आहे तो लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कमी होतोय आणि उत्तर भारताचा हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतोय. म्हणजे आपल्या देशामध्ये गेल्या काही वर्षामध्ये आपण जे बघतोय की हिंदू, मुस्लिम आणि वेगवेगळ्या पद्धतीनं विभाजन करण्यामध्ये या सरकारला रस आहे. आता त्यांचं विभाजन दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असं करण्यापर्यंत मजल गेलेली आहे. म्हणजे सगळ्यात बेसिक प्रश्न तर हा आहे की केवळ लोकसंख्या याच आधारावरती आपल्या देशाची पॉलिसी ठरवणारी लोकप्रतिनिधींची संख्या का ठरावी? म्हणजे ज्या दक्षिणेकडच्या राज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये, इंडस्ट्रीयल ग्रोथमध्ये, इतर सगळ्या ह्युमन इंडेक्समध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, प्रगती केलेली आहे अनेक बाबतींच्यामध्ये, त्यांच्यावरती केवळ लोकसंख्या त्यांची वाढली नाहीये म्हणून त्यांच्याऐवजी निर्णय सगळे पॉलिसीचे उत्तर भारत घेणार की ज्या उत्तर भारतानं आजवर पॉप्युलेशन कंट्रोलकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे या सगळ्यामध्ये दक्षिण भारतानं
एक प्रकारे नियमांचं पालन करून चूक केली का, हा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो. आता आज ज्यावेळी ही 3 विधेयकं मांडली जात होती त्यावेळी इंट्रोडक्शनच्या वेळी एक मतदान असतं की ही बिलं संसदेमध्ये चर्चेस यावीत की नाहीत. त्या मतदानामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट काय घडली आहे, 185 मतं ही या इंट्रोडक्शनच्या विरोधातली आहेत आणि 251 ही इंट्रोडक्शनच्या म्हणजे सरकारच्या बाजूनं आहेत. आता सगळे खासदार या मतदानासाठी आज उपस्थित नव्हते. उद्या दुपारी 4 वाजता या विधेयकावरती मतदान घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण एक लक्षात घ्या की हे घटना दुरुस्ती विधेयक आहे. 131वी घटना दुरुस्ती याच्यातून होणार आहे, ज्याच्यासाठी 2/3 बहुमताची गरज असते. आणि आत्ता जर 185 मतं विरोधात असतील, जी 1/3 पेक्षा जास्त होतात, तर उद्याचा दिवस मोदी सरकारच्या दृष्टीनं फार निर्णायक आहे. हे 2/3 बहुमत मिळवण्यामध्ये ते यशस्वी होणार का, की या विधेयकावरून मोदी सरकारचा पराभव करण्यात विरोधकांना यश येतं, हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणून या सगळ्या विधेयकाला आता विरोध नेमका का होतोय, कुठल्या बाबींच्या वरती होतोय आणि डिलिमिटेशन करण्यासाठी मोदी सरकारनं आत्ता जे नियम बदललेले आहेत त्याचा नेमका अर्थ काय, हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत. भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 82 मध्ये डिलिमिटेशन कमिशनची व्याख्या आहे आणि दर 10 वर्षांनी डिलिमिटेशन कमिशन नेमावं असं अपेक्षित आहे. सुरुवातीला म्हणजे 1952, त्याच्यानंतर 1962, 1973 दर 10 वर्षांनी आपल्याकडं डिलिमिटेशन कमिशन नेमलं जात होतं. खासदारांची संख्या पण वाढत होती. पण 1977ला आणीबाणीच्या दरम्यान 76मध्ये इंदिरा गांधींनी लोकसभेची जी संख्या आहे तिची मर्यादा 550 पर्यंत फिक्स केली आणि 25 वर्षांसाठी हे डिलिमिटेशन होणार नाही पुढे, हे निश्चित केलं. 2000 साधारणपणे 1ला ही मुदत संपत होती आणि हे करण्यापाठीमागं काहीतरी कारणं होती. कारण डिलिमिटेशन कमिशनमध्ये असं होतं की पॉप्युलेशन कंट्रोल जोपर्यंत पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा सगळ्या राज्यांचा समान होत नाहीये, तोपर्यंत ज्या राज्यांचा तो कमी आहे त्यांच्यावरती अन्याय होतोय आणि हा अन्याय होऊ नये याच्यासाठी ही 25 वर्षांची मर्यादा जी आहे ती इंदिरा गांधींनी फिक्स केलेली होती. लक्षात घ्या की हे फक्त इंदिरा गांधींनी नाही केलं, वाजपेयींनी सुद्धा 2002 मध्ये हीच गोष्ट केली आणि 2001 ते 2026 25 वर्षांसाठी पुन्हा डिलिमिटेशन तो या काळामध्ये आता होणार नाही, पुन्हा मोडतोड करता येणार नाही हे सांगून ठेवलेलं होतं. आता ज्या क्षणी ही मर्यादा ओपन झालेली आहे, 2026 संपलेला आहे, मोदी सरकार अचानकपणे याच्यामध्ये एक मोठा बदल करत आहे. आता ज्यावेळी संसदेची नवी इमारत बांधली जात होती त्याचवेळी हे स्पष्ट झालेलं होतं की मोदी सरकार आज ना उद्या खासदारांची संख्या वाढवणार आहे. खासदारांची संख्या वाढवायला पाहिजे का, तर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ती वाढायला पण पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त खासदारांची संख्या वाढवून उपयोग नाहीये, त्यांचं उत्तरदायित्व, त्यांच्या लोकांच्या प्रती जबाबदार असण्याच्या पद्धती पण वाढल्या पाहिजेत. आपण जसजसं मॉडर्न होतोय त्याच्यानुसार. नाहीतर केवळ लोकप्रतिनिधींची संख्या वाढणं म्हणजे जनतेला न्याय असं नाही होत. आपण बघतोय, नाहीतर आपले लोकप्रतिनिधी जाऊन जर खराच्या भोंदूबाबाच्या चरणी जाणार असतील तर ती काही जनतेची सेवा ठरत नाही. आणि असे भ्रष्ट राजकारणी अधिकाधिक निर्माण करण्यापेक्षा त्यांची अकाउंटेबिलिटी जास्त वाढवणं हे आत्ताच्या काळामध्ये जास्त गरजेचं आहे. त्यामुळं सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आता होणार काय आहे, तर या 2 नव्या कायद्यांच्यामुळं डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाणार आहे. ते डिलिमिटेशन कमिशन हे 2011च्या सेन्सेसनुसार मतदारसंघाची रचना जी आहे ती ठरवणार आहे आणि लोकसभेची संख्या 850 इतकी वाढवली जाणार आहे. लक्षात घ्या की महिला आरक्षण लागू करण्यासाठी 50% आरक्षण लागू करायचंय तर 33% आरक्षण लागू करायचंय तर 50% जागा वाढवा, म्हणजे आत्ताच्या संख्येला काहीही धक्का पोहोचत नाही. हा याच्या पाठीमागचा युक्तिवाद आहे. आता ज्यावेळी प्रपोर्शननुसार, लोकसंख्येच्या प्रपोर्शननुसार या गोष्टी वाढणार आहेत, त्याच्यामध्ये दक्षिण भारतावरती कसा अन्याय होतो हे जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता दक्षिण भारतातल्या राज्यांचा आपण जर लोकसभेतल्या खासदारांचं प्रपोर्शन बघितलं तर त्यांचा वाटा 24% इतका आहे. तो या नव्या गणितानुसार
कमी होणार आहे 4% आणि 20% येणार आहे. याच्याऐवजी उत्तर भारतातल्या राज्यांचा जो वाटा आहे तो 38%वरून 43% होणार आहे. दक्षिण भारतातल्या खासदारांची संख्या ही आत्ता 130 आहे, ती 166 वरती जाणार आहे. म्हणजे केवळ प्रपोर्शननुसार म्हणजे उत्तर भारताची जितकी वाढते त्याच्यानुसार ती कमीच आहे. आत्ता उत्तर भारतातले म्हणजे हिंदी हार्टलँडमधले जे खासदार आहेत त्यांची संख्या आहे 200 आणि ती 371 इतकी होणार आहे, म्हणजे 43%. उद्या उत्तर भारतातल्या केवळ मेजॉरिटीवरती सुद्धा सरकार बनू शकेल. दक्षिण भारताचा विरोध किती का असेना त्याची आम्हाला फिकीर नाही आहे. अशा पवित्र्यामध्ये एक प्रकारे हे निर्णय जे आहेत ते घेतले जात आहेत. आणि या सगळ्यामध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की कदाचित सगळ्या राज्यांना प्रपोर्शननुसार प्रत्येक राज्याची 50% संख्या वाढवली जाईल आणि त्यानुसार हे महिला आरक्षण लागू होईल. पण तसं 50%च प्रपोर्शनमध्ये हे वाढेल हे आत्ताच्या विधेयकामध्ये कुठेही स्पष्ट नाही आहे. म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण देतो केरळचं. केरळची खासदारांची संख्या आत्ता 20 आहे आणि जर प्रपोर्शननुसार ठरवलेलं असतं तर त्यांची खासदारांची संख्या 50% वाढून 30 झाली असती. पण 2011च्या सेन्ससनुसार जर विचार केला तर ही संख्या केवळ 3 वाढते, म्हणजे 8चा त्यांना तोटा होतोय. हे केवळ एका केरळ राज्याचं उदाहरण आहे. आणि प्रत्यक्षात इतर राज्यांना मात्र म्हणजे उत्तर प्रदेशला कसा फायदा होतोय बघा. आत्ता त्यांच्या जागा 80 आहेत आणि जर आपण प्रपोर्शन ठरवलं असतं तर प्रपोर्शननुसार 80 मध्ये 50%, 40, 120 जास्तीत जास्त जागा वाढल्या असत्या. पण आता 2011च्या सेन्ससनुसार त्यांच्या जागा 138 इतक्या होऊ शकतात आणि हा याच्यातला धोका आहे. बरं, डिलिमिटेशन कमिशन म्हणजे नेमकं काय? तर डिलिमिटेशन कमिशनमध्ये सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती असतात, 2 निवडणूक आयुक्त असतात जे सरकारनंच नेमलेले असतात, दोघांची रचना. आणि जिथं सरकारनं नेमलेले केंद्रीय निवडणूक आयुक्त हे काय निष्पक्षपणे कारभार करतायत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिथं हा डिलिमिटेशन कमिशन आणि त्याच्यातले सदस्य निष्पक्षपातीपणे कारभार करतील ही अपेक्षा ठेवणं हे किती गैरवाजवी आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं एक प्रकारे या सगळ्या खेळाच्या चाव्या डिलिमिटेशन कुठे कसं होणार आणि सोबत कुठले मतदारसंघ महिला आरक्षित होणार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मोदी सरकारच्या हातामध्ये 2029च्या निवडणुकीच्या आधी येणार आहेत. आता जर समजा आपल्याला खरोखर खासदारांची संख्या वाढवायची असं वाटतंय तर त्याच्यामध्ये आपण राज्यांचे अधिकार का सुरक्षित ठेवू शकत नाहीये, त्याच्याबद्दलची गॅरंटी सरकार का देत नाहीये, हा सुद्धा याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्याबद्दल एक उदाहरण अमेरिकेचं आहे. अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि हाऊस ऑफ सिनेट म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये लोकसंख्येच्या नुसार खासदारांची संख्या आहे तिथल्या, पण हाऊस ऑफ सिनेटमध्ये काय होतं जे आपल्याकडच्या राज्यसभेसारखं आहे, तिथं तुमचं राज्य छोटं असो की मोठं प्रत्येक राज्याला केवळ 2च प्रतिनिधी पाठवायचा अधिकार आहे. आणि त्यामुळं 50 राज्य अमेरिकेमध्ये आहेत, 100 सदस्य सिनेटचे आहेत. म्हणजे एखाद्या राज्यानं आपल्या लोकसंख्येच्या जोरावरती जरी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी सिनेटमध्ये मात्र जिथं आवश्यकता असते सिनेटच्या बहुमताची तिथं मात्र मग राज्यांचा व्हेटो पॉवर जो आहे तो एक प्रकारे वाढतो. आणि तेच आपण आपल्या राज्यसभेच्या बाबतीत का नाही करत, हा सुद्धा अनेकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल फार संशय व्यक्त केला जातोय. एकतर या तीनही गोष्टी सेपरेट आहेत आणि 3 गोष्टी सेपरेट करण्यासाठी कोणाचीही ना नाहीये. प्रश्न हा आहे की डिलिमिटेशन अशा पद्धतीने करताना की ज्याच्यामध्ये तुम्ही सेन्ससचा संबंध तोडून टाकताय, सरकार ठरवणार आहे की कुठला सेन्सस योग्य आहे ते डिलिमिटेशन करण्यासाठी, ही याच्यातली सर्वात गंभीर बाब आहे. ताजा सेन्सस हा त्याचा आधार असला पाहिजे. आत्ता जी जनगणना होणार आहे त्याचा मग फायदा काय जर तुम्हाला 2011चीच जनगणना वापरायची आहे, हे सगळे मुद्दे याच्यातून उपस्थित होतात. आणि त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो फार गंभीर आहे. याच्या विरोधात दक्षिणेतल्या राज्यांनी आता एकत्रितपणे कॅम्पेन सुरू केलेला आहे. महाराष्ट्राला हे ठरवावं लागेल की आता आपण कोणाच्या बाजूने उभं राहायचं आणि कुठल्या गोष्टींबद्दल बोलायचं. पण दुर्दैवानं महाराष्ट्रातले खासदार आत्ता इतक्या ठामपणे या सगळ्या मोहिमेमध्ये दक्षिणेच्या बाजूला उभे राहताना दिसत नाही आहेत. आणि म्हणून पुढचे 2 दिवस जे आहेत ते या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. काय नेमकं होतंय, खरोखर हे विधेयक मंजूर करण्यामध्ये मोदी सरकारला यश येतंय का,
याची देखील उत्सुकता असेल, या सगळ्या घडामोडींच्याकडे आपलं लक्ष असेल, तुर्तास आपण इथं थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.